भावा, जर तुला या 2026च्या पोलीस भरतीमध्ये जर तुझं टार्गेट असेल 90ला स्कोर मिळवायचं, तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. कारण महत्वाची गोष्ट, मी लेखी परीक्षेमध्ये 100 पैकी 96 मार्क मिळवले होते. तर मी माझे 96 मार्क कशा प्रकारे मिळवले होते, बस तोच अनुभव तुमच्या समोर या ठिकाणी सांगणार आहे. ओके, बाकी फालतू गोष्ट काहीच नसणार आहे, सिंपल अनुभव असणार आहे. ओके, महत्वाची गोष्ट, आता जसं की तुम्ही या ठिकाणी बघतायत, ज्यांचा 14 ते 15 मार्चला पेपर आहे, त्यांच्यासाठी आपला आजचा हा वाला व्हिडिओ. ओके, आता आज मी व्हिडिओ शूट करतोय, आज आय थिंक 8 मार्च आहे. उद्या कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्या पोहोचेल. उद्या आय थिंक 9 मार्च असेल. 9 मार्च पासून 9, 10, 11, 12 आणि 13, बस तुमच्याकडे मोजून 4-5 दिवस आहेत. ओके, आता एक मेन गोष्ट आता करायचं काय आहे. सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे नवीन या ठिकाणी काही वाचायला घेऊ नका. काही म्हणजे काही नाही. तर बरेचसे लोक नोट्स वगैरे देत असतील, कोण काय कोणी काही देत असेल. महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट एक करा, नोट्स वगैरे अजिबात कोणतेही हे करू नका, काहीच करू नका. तुम्हाला या ठिकाणी आता फक्त एक गोष्ट करायची आहे. ती एक गोष्ट काय करायची माहितीये का, त्याच्यामध्ये बॅलन्स नाहीये. हा, काय करायचंय मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट करायची, ती गोष्ट म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय काय वाचलं, आतापर्यंत काय काय वाचलं म्हणजे तुम्हाला सांगू का, तुमचं गणित झाले, बुद्धिमत्ता झाले, मराठी व्याकरण झाले. एक काम करू, आता आपण डायरेक्ट प्लॅन करू. ओके, तर जाऊया आपण नेक्स्ट. सर्वात पहिला आपण विषय घेऊ मराठी व्याकरण. ओके, आता मराठी व्याकरण हा विषय जे तुम्ही संपूर्ण वर्षभर घेतलेला आहे, तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. मी काय म्हणतो, मराठी व्याकरणाचा तुमचा पूर्णपणे अभ्यास काय झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचंय, एका दिवसावर सांगतोय. उद्या आता मला माहिती आहे तुम्ही कुठून स्टार्ट करता, काय करता. मराठी व्याकरण तुम्हाला एका दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण संपवायचं आहे. एका दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण संपवायचं. आता बरेचसे लोक म्हणतील की आज तर तुमच्या डोक्यामध्ये फरक पडला का, एका दिवसात कुठं हे होतं का, ते होतं का. मी एकच सांगेल, करणारे करतात. करणारे एका दिवसामध्ये सुद्धा ते संपवतात. आम्ही संपवले, काहीच अवघड नाहीये. काय काय करायचं तुम्हाला, अभ्यास नाही करायचा. तुम्हाला काय करायचं, फक्त ते डोळ्या खालून काढायचं. तुम्ही जे काही पॉइंट्स हायलाइट केले असतील वगैरे, काय जे काही केलं असेल, मराठी व्याकरण तुम्हाला एका दिवसामध्ये डोळ्याच्या खालून काढायचं आहे. आणि हे पॉसिबल आहे. मी एकच सांगाल, जर तुमच्यामध्ये नसेल हिंमत, नसेल धम्मक एका दिवसामध्ये करण्याची, नका करू. खड्ड्यात जा, काढे लागा, मला घेणं नाही. मी सांगण्याचं काम करतो, कारण आम्ही केलेले आहेत. काहीच दिवशी नाही. हे करायचं तुम्हाला एका दिवसामध्ये. आता 2 नंबरला येतं तुमचं गणित. गणित बी तुम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, मास्तर कुठं काय बी चावलं, एका दिवसात गणित होतं का. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गणित काय करायचं, तुम्हाला गणित सोडवायचं नाहीये. तुम्हाला गणित सोडवायचं नाही. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जे पण पुस्तक गणितासाठी वापरलं असेल, तुम्ही जेही पुस्तक गणितासाठी वापरलेलं असेल, बस ते पुस्तक घ्यायचं, फक्त बघायचं की हे गणित हे कोणत्या स्टेपने सोडवलंय. झालं, जे सिंपल आहे. असं पुस्तक घेतलं ना, हा बघायचं, हा प्रश्न आहे कसं सोडवलाय, हा ही स्टेप वापरते, लगे खालचा प्रश्न लगे. बस हे करायचं. तुम्हाला गणित सोडवायचं नाही. तुम्हाला फक्त त्या गणितासाठी कोणती स्टेप वापरली होती, बस तुम्हाला हे करायचंय. असं केल्याने तुमचं गणित म्हणजे तुम्हाला इन सिंपल ते सूत्र जे मेथड आहे ना, बस तुम्हाला फक्त मेथड पाहिजे. काय करायचे, फक्त मेथड पाहिजे. तुमचं भाई गणित पण सुटतं. मी काय म्हणतो, तुमचं गणित सुद्धा सुटतं. नंतर आले ते बुद्धिमत्ता. आता मेन गोष्ट बुद्धिमत्ताबद्दल बोलू का. एक बुद्धिमत्ता करण्याची गरज नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी बुद्धिमत्तेचा अभ्यास कधीही केलेला नाहीये आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करावाच लागत नाही. बुद्धिमत्तेमध्ये फक्त क्वचित काही विषय, कसं माहितीये का, एक तुमचा डायस येतो. डायस म्हणजे तुमचा ठोकळा येतो तो. त्याच्यानंतर तुमची आसन व्यवस्था, त्यानंतर कॅलेंडर. क्वचित असे काही टॉपिक आहेत ना, बस फक्त हेच करायचे आहेत. मी तरी म्हणतो तुमचं जे बुद्धिमत्ता आहे ना, ते अर्ध्या दिवसामध्ये आपण आवरून टाकू. बुद्धिमत्ताला काय होणार आहे, अर्धा दिवस. आता मी एवढे कमी कमी दिवस काय करतो माहितीये का, कारण की 14-15 मार्चला तुमची एक्झाम आहे. त्याच्यामुळे कमी दिवसाचं नियोजन देतो तुम्हाला.
झालं. म्हणजे आता काय आपले 2.5 दिवस या ठिकाणी झालेले आहेत. 2.5 डेज. ओके, 2.5 डेज झालेत. म्हणजे 9 तारीख, 10 तारीख आणि 11चा तुमचा अर्धा. आता तुमच्याकडे उरलं किती आहेत? 11चा अर्धा, 12, 13. आय थिंक नाही 13ला तुम्ही निघशाल, पण आपण 13 ही पकडून घेऊ. ओके, काय हरकत नाही. झालं. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, नंतर येतात आता जीके. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जीके मध्ये काय करायचंय. जीके मध्ये आपले कोणते कोणते विषय येतात? पोलीस प्रशासन, पंचायत राज, भारताचा भूगोल, समाज सुधारक, भारताचा इतिहास, समाज सुधारक, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, संकीर्ण आणि विज्ञान, एवढे विषय येतात. आता एवढे विषय वाचणं थोडस इम्पॉसिबल आहे. मी काय म्हणतो, इम्पॉसिबल आहे. पण तुम्ही एक गोष्ट करू शकता. हा तुम्हाला बुद्धिमत्तेचा अर्धा दिवस भेटलाय, तो अर्धा दिवस आणि पुढचा तुमचा 12 तारखेचा तो एक दिवस, ह्या 1.5 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त एक गोष्ट करा, डोळ्या खालून ते काढा. एक तिथे का, ठीक आहे, एक काम करा. तसंही नाही जमलं, आता मला नाही माहिती तुम्ही कोणत्या याच्यामधून अभ्यास करता, पण सपोज जर तुम्ही सह्याद्रीच्या ठोकळामधून अभ्यास करत असाल तर काय करा, त्याच्यामधले वाटल्यास तुम्ही थेअरी वाचू नका. त्याच्यामध्ये पाठीमागे जे काही क्वेश्चन दिलेले आहेत ना, ते पाठीमागे दिलेले क्वेश्चन फक्त काय करा, ते वाचून काढा. बस ते डोळ्या खालून तुम्ही त्या ठिकाणाहून काढून घ्या. बस एवढं जरी केलं तुमचं या ठिकाणी होतंय. आणि तुमचा या ठिकाणी किती, 11 म्हणजे 12 तारखेपर्यंत, किती, 12 तारखेपर्यंत तुमचा सिलेबस या ठिकाणी कंप्लीट होतोय. अभ्यास तुमचा या ठिकाणी कंप्लीट होतोय. झाले. आणि 13 तारखेला तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये. काय, 13 तारखेला तुम्हाला अभ्यास करायचा नाही. 13 तारखेला रिलॅक्स करायचे. 13 तारखेला तुम्ही, काही लोक लांब असतील त्यांचा प्रवासात जाईल, मग 13 तारखेला आय थिंक तुम्ही माझा अंदाज तरी आहे की तुम्ही संध्याकाळी निघशाल. तुम्ही एक दिवस अगोदर, आता मला नाही माहिती नेमकी त्यांचा पेपर किती वाजेला. सपोज जर त्यांचा 11 वाजेला पेपर असेल तर रिपोर्टिंग टाइम आय थिंक 9चाच ठेवतील. बघा, जर तुमच्या जवळ आसपास असेल तर सकाळी पाठे निघा, काही हरकत नाहीये. पण जास्त लांब असेल तर एक दिवस अगोदर निघा. त्या ठिकाणी तुमचे नातेवाईक असतील तर नातेवाईकांकडे जा, तर मुक्कामी राहा. मग सकाळी उठून तुम्ही एक्झामला जा. किंवा नातेवाईक नसतील, रूम बुक करा, 500-1000 रुपयामध्ये रूम भेटून जातो. मस्त रूमला निवांत खाऊन पिऊन, मस्त पोटभर खायचं, मस्त पोटभर खाऊन पिऊन आराम करा. सकाळी उठा, मस्त फ्रेश वगैरे व्हा. सकाळी जे का तुम्ही महत्वाची गोष्ट, नाश्ता वगैरे करून जायचा. नाश्ता वगैरे जो तुम्हाला जो चालत असेल तो नाश्ता वगैरे करायचा. तुम्हाला जे काय फळ वगैरे खायचे असतील ते खा. दही वगैरे खाऊन जायचं, खाऊन जा. आता ते शुभ असतं वगैरे, मी त्या गोष्टीबद्दल नाही बोलणार. भारी आहे, मला दही आवडतं, मी वाटी भर दही खाऊन जातो. ओके, तो माझा वैयक्तिक प्रश्न. ओके, झालं. आता जाताय तुम्ही एक्झामला. आता एक्झामला तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मागितल्या आहेत, हॉल तिकीट असेल, काय ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामसाठी लागत असेल त्या सर्व गोष्टी असू द्या. महत्वाची गोष्ट, जे काही ब्लॅक पेन आहेत, ब्लॅक पेन 2-3 ब्लॅक पेन असू द्या, काही हरकत नाहीये. मी घेतला होता हा एक जाड, हा ब्लू आहे, हा ना जाड, याचं जे टोक आहे ना जाड आहे, त्याच्यानं होतं काय माहितीये का, जे तुम्ही गोल करतात ना तो गोल फास्ट होतो. तुम्ही हा पेन, याचं नाव नाही कोणता आहे, हा रेट्रिओ फॅन्टा असं काहीतरी याचं नाव आहे. तुम्ही हा वाला घेऊ शकता, कोणता घेऊ शकतात, नथिंग मॅटर. पण थोडासा भारी मधला पेन, काय 20-30 रुपयाचा, एक आयुष्य ठरवणार आहे. हा 20-30 रुपयाचा पेन तुम्हाला पुढे 20-30 पगार देऊन जाणार आहे. सो पैशांवरती काही तुम्ही हे करू नका. झालं. परीक्षेला गेले तर परीक्षेला गेल्यावरती एक महत्वाची गोष्ट करा, फालतू गप्पा मारू नका, फालतू लोकांशी बोलू नका. तिथे गेल्यावर ना याच्याशी बोल, हे बोल, ते बोल. मी तुम्हाला एक सांगतो, एक्झामला हजारो पोरं आलेले असतात. किती हजारो पोरं आलेले असतात आणि त्याच्यामधून होणार किती, 100, 150, 200 जेवढ्या काही जागा आहेत फक्त तेवढेच पोरं होणार आहेत, बाकीचे होणार नाहीयेत. आणि मी तुम्हाला सांगतो, काही लोकांच्या फक्त तोंडामध्ये दम असतो आणि त्यांच्या बुडात दम नसतो. म्हणजे ते म्हणतात की नाही माझा एवढा पेपर आहे, असं तसं हे ते, फार डिस्कशन करताय, ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं काय, म्हणजे मी तुम्हाला सांगतो फालतू निरर्थक त्या ठिकाणी बडबड चालू असते एक्झामच्या याच्यामध्ये. मी सांगतो कोणाशीही बोलू नका. हा, आणि अजून एक महत्वाची गोष्ट होते. आता जो तुमचा सीट नंबर आहे ना, तर मग ते मुलं शोधतात की हा माझ्या सीटच्या पाठीमागे, हा माझ्या पुढे जायचं, त्याला भेटायचं, त्याला बोलायचं, त्याला सांगायचं की भाऊ तू मला मदत करशील का, मी तुला सांगेल असं तसं, आपली कॅटेगरी वेगळी आहे. हे असे भरपूर लोक येतात त्या ठिकाणी भेटतात. मी तुम्हाला सांगतो यांच्या नादी लागू नका. कारण की जो तुला सांगतो ना की भाऊ एक काम करू आपण एकमेकाला सांगू, मी पण तुला सांगेल, मग असं तसं होऊन जाईल.
मी तुला सांगतो, जो असं सांगायला होता ना त्याचा काही अभ्यास झाला नसतो. खरं सांगतो, काहीच अभ्यास झाला नसतो. मी सांगतो, याचं एक पोरगा आलता मला सांगायला की बा आपण एकमेकाला सांगू असं तसं. मी सर सांगतो, मी पेपर लिहित होतो, ते पोरग मला अख्खाच्या पेपर विचारला त्या पोराला, किती अख्खाच्या अख्खा. म्हटलं मला वाटलं की हा मला काही सांगन, त्यांनी मला एक प्रश्न सांगितला नाही. मी त्याला काहीच विचारलं ना, मला वाटलं की त्याला एक काम करू, म्हटलं त्याला एक तरी प्रश्न विचारू. त्याला एक प्रश्न विचारला, त्याला त्या एका प्रश्नाचं उत्तर सुद्धा माहिती नव्हतं. हा विचार होतो. मग याच्यात होतं काय माहितीये का, मी आता असं माझा पेपर सोडवतोय, तो घडीकडे पाठ्यामागून हात लावणार, घडीकडे पाठ्यामागून हात लावणार. याच्यामध्ये होणार काय, तो आपण डिस्टर्ब होऊ. म्हणून अगोदर त्याला आधी सांगायचं, भाऊ तू माझ्याकडून काही एक्सपेक्टेशन ठेवू नको, मी माझं करणार आहे, तू तुझं कर, संपला विषय. आणि कारण की तिथं जिथं पेपर चालू असतो तिथं सांगा, म्हणजे असं गप्पा टप्पा मारायलाही भेटत नाही. समोर कॅमेरा लावलेला असतो. उगाच जो तुमचा पर्यवेक्षक असेल, तुमचा पर्यवेक्षक कोण, पीआयचा पुढच्या दर्जाचा माणूस असतो, पीआय असेल, डिवाइस वेगळं असेल, ते येतील अर्धा तास किंवा 20-30 मिनिटासाठी तुमचा पेपर जमा करून घेत, तुमचा खाली फुकट वेळ जाईल. म्हणजे जी तुमची वर्षाची मेहनत आहे ना, ती खाली फुकट वाया झाली. म्हणून ज्या वेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाशाल ना, एक गोष्ट करा, हे गप्पा टप्पा काही कोण असे मारू नका. शांततेत आपला अभ्यास झाला, आपल्याला फक्त पेपर सोडवायचा झालं. त्याच्यानंतर होतं काय माहितीये का, तुमच्याकडे पेपर येतो, नाही सर्वात अगोदर तुमच्याकडे काय येतं, सर्वात अगोदर तुमच्याकडे येतं उत्तरपत्रिका येते. ओके, उत्तरपत्रिका आली तर उत्तरपत्रिका आल्यावरती तुम्हाला ती उत्तरपत्रिका भरायची असते. त्यामध्ये आय थिंक तुम्हाला तुमचा सीट नंबर भरायचा असतो आणि आय थिंक काहीतरी 1-2 गोष्टी त्या ठिकाणी भरायच्या असतात. आणि त्या गोल करून तर त्या काळजीपूर्वक भरा, त्या ठिकाणी चुकू नका. ते चुकलं तर म्हणजे लय प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ते चुकू नका, ते काळजीपूर्वक भरा. आणि जी उत्तरपत्रिका आहे तुम्हाला म्हणजे 10-15 मिनिटं अगोदरच भेटलेले असते, तर तुम्ही पूर्ण प्रिपेअर म्हणजे सर्व ते करून तयारीत राहा. मग त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमचा टाइम स्टार्ट होतो त्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका वाटायला सुरुवात होते. तर प्रश्नपत्रिका हातामध्ये आल्यानंतर लगेच असं म्हणजे असं सुटायचं नाही, असं हे नाही व्हायचं, फुल चिल राहायचं. तुम्हाला आता करायचं काय माहितीये का, ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये हे येईल ना प्रश्नपत्रिका येईल, तर तुम्हाला सर्वात अगोदर करायचं काय, सर्वात सोपा विषय, सर्वात सोपा आणि सर्वात फटाफट विषय कोणता सुटू शकतो. तर ह्या ठिकाणी मी माझा अनुभव सांगतो. 1 नंबरला या ठिकाणी घेतलं होतं मी मराठी व्याकरण, 2 नंबरला घेतलं होतं मी या ठिकाणी जीके, 3 नंबरला घेतलं होतं या ठिकाणी मी गणित, आणि 4 नंबरला घेतलं होतं मी या ठिकाणी बुद्धिमत्ता. ओके, 1 नंबर मराठी व्याकरण सोडवलं, नंतर जीके सोडवलं, आणि त्यानंतर गणित, नंतर बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता मी यांना खाली काय घेतलं माहितीये का, कारण की तुम्हालाही माहितीये गणित बुद्धिमत्ता सोडवण्यामध्ये वेळ जात असतो भावड्या, वेळ. इथे आपल्याला डोकं चालवायचं, इथे गणित सोडवायचे. पण मराठी व्याकरण मध्ये जीके मध्ये इथे काय, प्रश्न पाहिला का उत्तर टिक केलं, प्रश्न पाहिला का उत्तर टिक केलं, हा वाला विषय. तर मग काय करायचं माहितीये का, आता तुम्ही उदाहरणार्थ मराठी व्याकरण घेतला, आता मराठी व्याकरणाचा प्रश्न वाचला, आपण खाली 4 ऑप्शन पाहिले, कळाला की याचं हे उत्तर आहे. तर मग काय करायचं, जी तुमची प्रश्नपत्रिकेवरती लगेच टिक करायचं. टिक केलं, त्याच्या अगोदर त्याच्यावरती टिक करून घ्यायचं, मराठी व्याकरण टिक केला गेला. तुम्ही असंही करू शकता, किंवा अगोदर प्रश्नपत्रिकेवरती टिक करायचं, नंतर ज्या वेळेस तुम्ही उत्तरपत्रिकेवरती गोल करतात ना, तर उत्तरपत्रिकेवरती गोल करताना 2दा बघून घ्यायचं. मी काय म्हणतो, 2दा बघून घ्यायचं की ऑप्शन नंबर 2 आहे, मी ऑप्शन नंबर 2 वरतीच गोल करतोय का, ऑप्शन नंबर 2च आहे का, ऑप्शन नंबर 2, मग त्या ठिकाणी गोल करायचं. मी तुम्हाला सांगतो, मला 100 पैकी 96 मार्क आहेत, पण मी 100 पैकी 99 मार्क डिझर्व करत होतो. सिरियसली, मी 3 मार्क हाताने घालवलेत. झालं काय, ही जी माझी प्रश्नपत्रिका आहे, प्रश्नपत्रिकेवरती बरोबर ऑप्शन नंबर 3 दिले, पण उत्तरपत्रिकेवरती गोल करताना माझ्याकडून ऑप्शन नंबर 2 दिले गेले. अशाने माझे किती प्रश्न चुकले, 3 प्रश्न चुकले. किती, 3 प्रश्न. म्हणजे माझं 96चं ते 96 आणि हे जे 3 चुकलं 3, म्हणजे माझा 99चा स्कोर होत होता. टार्गेट माझा 100चं होतं, तर माझं असं या ठिकाणी काय, किती 99चा स्कोर होणार होता, किती 99चा, 3 मी हातातून घालवले. तर ही गोष्ट या ठिकाणी करायची नाही, कारण की हीच गोष्ट होते त्या ठिकाणी आपण सिली मिस्टेक करायच्या नाही. सिरियसली. आणि एक महत्वाची गोष्ट, पेपरमध्ये अजून एक गोष्ट होते, ती गोष्ट म्हणजे काय माहितीये का, सिली मिस्टेक. आता सिली मिस्टेक काय माहितीये का, बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न असतो, प्रश्नाच्या शेवटी असतो बघा, होय नाही ते बघून घ्यायचं. त्याच्यामध्ये माणूस कन्फ्युजन होतं आणि तिथं आपल्याकडून उत्तर चुकतं. नंतर ज्यावेळेस आपण पेपर देऊन घरी येतो ना, जेव्हा प्रश्नपत्रिका बघतो, नंतर कळतं, अरे बापरे, प्रश्न असा होता का.
घाई करू नका. 1.5 तास खूप मोठा वेळ आहे. इथं पोरं एका तासामध्ये प्रश्न म्हणजे पूर्ण पेपर सोडून शांत बसलेले असतात. आपल्याला तो वेळ 1.5 तास वाचून काय करायचा आहे, तो काय घरी घेऊन जायचंय का? फुल टाइम घ्या. मी काय म्हणतोय, फुल टाइम घ्या, फुल विचार करा, नंतर सोडा. माझं काय म्हणणं माहितीये का, तुम्हाला बाकीचं आलं नाही तरी चालेल, पण जेवढं तुझ्या हक्काचं आहे ना भावड्या, जेवढा तू अभ्यास केलाय, जेवढं तुला येतंय तेवढं मार्क तर तुला आले पाहिजे. ते तुझ्या हातातले मार्क गेले नाही पाहिजे. ही एक गोष्ट झालं. आता पेपर सोडू तुम्हाला हे बोललो. आता मराठी व्याकरण जे की आता हे तुम्हाला ह्या पद्धतीने सोडवायचंय. आता एक महत्त्वाची गोष्ट, आता हे सोडवत असताना असं बोलतो, आता मराठी व्याकरणचे 25 प्रश्न आहेत. आता मी मराठी व्याकरण घेतलं, तुम्हाला 25च्या 25 प्रश्न जमणार आहेत का? मला 25च्या 25 प्रश्नाचं उत्तर माहिती असणार आहे का? नसणार आहे. ऑफकोर्स मला याच्यापासून फक्त 20 माहिती असेल तर मी काय करेल, 20 प्रश्न देऊन देईन. माझे या ठिकाणी 5 काय आहेत, बाकी राहिले. असं या जीकेचं पण मला 18 आलेत, त्याच्यानंतर माझे किती 7 बाकी राहिले. असंच गणिताचे मला समजून घ्या 12 आलेत, बाकीचे बाकी राहिलेत. तर हे करायचं, जेवढे आपल्याला येत आहेत ना तेवढे घ्यायचे, कम्प्लीट करायचे, घ्यायचे. सर्वात हा मेन गोष्ट, हे जे तुमचे मराठी व्याकरण जीके आहेत ना, अगोदर मराठी व्याकरण सोडवलं, त्याच्यामधले 20 आले, 5 सोडून दिले. नंतर जीके घेतलं, जीके मध्ये तुम्ही 18 आले, तुमचे 7 बाकी राहिले. म्हणजे काय गणिताकडे नाही यायचं, परत मराठी व्याकरणाकडे जायचं. मग ते उरलेले बघायचे जमत आहेत का. सपोज मग तुला हे 5 मधून तुला समजून घे 3 आलेत आणि 2 बाकी राहिलेत, सोडून द्यायचं. मग जीके कडे यायचं, जीके मधून 7 ना, 7 मधून तुला 3 आले आणि 4 बाकी राहिले, झालं. मात्र तुम्ही इकडे गणित बुद्धिमत्ताकडे येऊ शकता. मग काय करायचं, गणित बुद्धिमत्ता घ्यायचं, मस्त ते सोडवायला सुरुवात करायची. झालं, सोडवलं गेलं. इथे बी तुमचे थोडेफार बाकी राहिले, झालं. मग परत इकडे वरती जायचं, इकडे तुझे 2 बाकी होते, हे 2 तुक्का मारून का असं ना सोडून टाकायचे. इकडे तुझे 4 उरले होते, तुक्का मारून का असं ना सोडून द्यायचे, झालं. आता गणित बुद्धिमत्ताचे आपले बऱ्यापैकी बाकी आहेत. मग गणित बुद्धिमत्ताला माहिती, जोर लावायचं, डोकं फुल डोकं लावायचं, डोकं लावायचं. आणि आपला पेपर तुम्ही शेवटच्या सेकंदापर्यंत जर सोडवलं काय हरकत नाहीये, पण मस्त डोकं लावायचं, हातातला मार्क जाऊ द्यायचा नाही. नंतर आपलं गणित बुद्धिमत्ता सुद्धा सोडवून टाकायचं. आणि मेन गोष्ट, तुम्हाला 1.5 तास लागतच नाही भावड्या, तुम्ही 1 तास 1.25 तासामध्ये तुमचा पेपर झालेला असतो. हा वाला विषय, बस ही गोष्ट आहे. आणि अजून काय, हा मेन गोष्ट, आता जी तुम्हाला उत्तरपत्रिका भेटते जी गोल करण्यासाठी, आता त्याच्या ना 2 कॉपीज असतात. आता तुम्ही एकावरती गोल करतात आणि त्याला खालून अशी ना ग्रीन कलरची ती एक कार्बन कॉपी ती चिपकलेली असते. तर मग होतं काय, आपण म्हणजे आहे ना वरून अशी ती फाडतो, वरची ओरिजिनल त्यांना जमा करतो आणि ती कार्बन कॉपी आपण घेऊन येतो. बस आपण घेऊन आल्यानंतर 1 ते 2 तासामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत उत्तरपत्रिका वेबसाईटवरती आलेली असते. बस घ्यायचं, आपले मार्क चेक करायचे, बघायचं मला एवढे एवढे मार्क आलेले आहेत. त्याच्यानंतर सपोज मला या ठिकाणी माझे 92 येत आहेत आणि मार्क लिस्ट जाहीर झाल्यानंतर मला 90 झाले, 2 मार्क कमी आले, तर तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेऊ शकता. तुम्ही आक्षेप त्या ठिकाणी घेऊ शकता. बस असंच काहीतरी आहे, जास्त बोलण्यासारखं काही नाहीये. बस तुम्हाला क्वचित काही चुका टाळायच्या आहेत. प्रश्नपत्रिका कशी सोडवतो तुम्हाला सांगितलं की सोपे अगोदर घ्यायचे, म्हणजे काय आपला वेळ वाचेल, ही एक गोष्ट आहे. रिलॅक्स राहायचं, बी पॉझिटिव्ह राहायचं. महत्वाची गोष्ट, घाबरून जायचं नाहीये. आत्मविश्वास लो नाही होऊ द्यायचा. आत्मविश्वास तुमची खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, माझा पहिला पेपर बी चांगला होता, तसेच होता, आणि दुसरा पेपर माझा 96चा होता. आता माझा 96चा पेपर येण्यामागचं मला कारण सांगू काय, ज्यावेळेस मी पेपर सोडतो, मी खोटं नाही बोलणार, मी खरं सांगतो, माझा पार कोपऱ्यापासून 2 नंबरचा बेंच होता. ज्यावेळेस मी आता इथे पेपर सोडवतोय, इथे पेपर सोडत असताना मला अख्खा वर्ग दिसत होता. मी पेपर सोडवतोय आणि असा उठतो असं बघतोय. ज्यावेळेस मी असा वर्गात बघतो ना, माझ्या मनामध्ये माहितीये काय चालू होतं, अरे हे चाले, अरे हे नाही होणार, मीच जाणार आहे. हा कॉन्फिडन्स, ठीक आहे मला ओव्हर कॉन्फिडन्स असेल, पण महत्वाची गोष्ट मला कॉन्फिडन्स होता. माझं टार्गेट 100 पैकी 100चं होतं. तेव्हा कुठंतरी मला 96 मार्क मिळाले. जर मला एक सांग, जर मी माझं 90चं टार्गेट ठेवलं असतं, माझ्या अगरबत्ती कुठे पेटली असती, 85-87 तिथंच मी गेलो असतो, 90 सुद्धा क्रॉस झालो नसतो. पण माझं टार्गेट होतं 100 पैकी 100. आणि मला करायचं होतं, मला माझ्या डोक्यात सिरियसली होतोय की महाराष्ट्रामध्ये नाव झालं पाहिजे, असं काहीतरी करू बुवा, असं सिरियसली डोक्यामध्ये होतं. ठीक आहे, नाही करू शकलो, जे झालं ते. पण मग काही का असं ना 96 मार्क मिळवले. तर मला लेखीला 96 होते आणि ग्राउंडला 47 होते. टोटल माझे झाले होते 143. बस
झालं सिलेक्शन. सिम्पल काय नाही, मला ग्राउंडला ऑलरेडी सत्य झालेले होते, मला माहिती होतं. नंतर मी पेपर दिला, पेपर देऊन जस्ट कॉलेजच्या बाहेर निघालो. मग डिस्कशन होत राहतं ना की या प्रश्नाचं उत्तर काय होतं, याचं काय होतं. तर जे माझ्यासोबत जे पूर्ण प्रत्येकाचं उत्तर चुकायचं, याचं उत्तर चूक, माझं काय चुकत नव्हतं. बापरे 100 पैकी 100 बनले, काय लय खुश ना बाई. पण काय नाही, बस झालं, पेपर झाला, निघालो, एसटी मध्ये बसलो. एसटी मध्ये बसून फक्त 10-20 किलोमीटर पुढे गेलो असेल, तितक्याच वेबसाईट वरती आन्सर शीट आली. एसटी मध्येच, आपण एसटी मध्ये चढून ज्या पायऱ्या असतात ना, त्या पायऱ्यांवरती मी बसलेलो होतो. त्या पायऱ्यांवरती बसूनच मी माझं बघत होतो किती मार्क आले. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 96 दाखवले. स्वतःवर ते विश्वास होत नव्हता की 96 मार्क खरंच आपण घेऊ शकतो. दुसऱ्यांदा परत चेक केली, परत 96 आले. आतून अशा गुदगुल्या होत होत्या की झालंय, संपलंय, संघर्ष संपलाय. तिसऱ्यांदा पुन्हा चेक केलं आणि ते एसटी मध्ये ना अशी मोकार हवा चालत होती, पानं उडत होते, पण तरीही मोजतोय. तिसऱ्यांदा परत मला 96 मार्क आले. हिशोब केला, 96 अधिक 47, टोटल माझी या ठिकाणी 143 झालेली होती. मला माहिती होतं की झालं, काम झालं. बस माझा मित्र आहे हर्षल गडरे म्हणून, त्याला व्हॉट्सअपला मेसेज केला की भाई 47 + 96 143 होतीये. त्याचा रिप्लाय माहिती काय होता, होऊन जाईल वगैरे, हा आलोचन आहे. अभिनंदन रणधीर सर, तुम्ही पोलीस झालेत. इतकं छान वाटलं होतं ना की लय भारी. पेपर देऊन आलो, रस्त्यातच मला कळालं की भाई झालोय, मी पोलीस झालोय. पण मी तरी सुद्धा कोणालाच, मी घरच्यांना सुद्धा सांगितलं नव्हतं की मी पोलीस झालोय. म्हणजे माझा पेपर होता 26 मार्चला माझा पेपर होता आणि माझा निकाल लागला होता 13 एप्रिलला. 13 एप्रिलला माझा निकाल लागला होता. म्हणजे हे ते 4 दिवस आणि हे ते 13 दिवस, असे एकूण 17 दिवस ही गोष्ट मी माझ्या पोटामध्ये ठेवली होती की माझं सिलेक्शन झालंय. मी कोणाला सांगितलेलं नव्हतं, फक्त माझ्या मित्राला मला माहित होतं की काम झालेलं आहे, हा वाला विषय होता. पण बस मग जेव्हा मी ते वापस येत होतो घरी, बस तिथून संघर्ष संपलेला होता. आता मी हे जे काही बोलतोय, हा जो काही माझा अनुभव शेअर करतोय, कदाचित हेच तुमच्यासोबत, आता जेवढे तुम्ही लोक व्हिडिओ पाहतायत, कदाचित तुमच्यापैकी एका सोबत पण हेच घडणार आहेत. जो तुमचा 2-3 वर्षापासून संघर्ष चालू आहे, ज्या गोष्टी तुम्ही वाट पाहतायत, तुम्हाला वाटतंय की यार बस माझं एकदा फक्त काम होऊ दे, एकदा काम झालं मी शांत झोपेन. खरंच तो दिवस क्वचित, फार काहीच दिवस त्या ठिकाणी राहिलेले आहेत. बस असं जाणार तुम्ही पेपरला, पेपर देणार आणि असा एक पेपरमध्ये एक मोठा स्कोर येणार आणि बस त्याच्यानंतर काही दिवसामध्ये मेरिट लागणार आणि मेरिटमध्ये तुमचं त्या ठिकाणी नाव दिसणार आणि तुमच्या गावातल्या त्या प्रत्येकाच्या स्टेटसला तुझा फोटो असेल. त्या प्रत्येकाच्या स्टेटसला ज्याने तुझी लायकी काढली तो प्रत्येक जण तुला साहेब म्हणणार आहे. तुझा बाप त्याच्या नावाने नाही ओळखला जाणार आहे. अख्ख्या गावामध्ये तुझा बाप ज्यावेळेस गावातून फिरेल, काय म्हणतील की साहेबांचे वडील चाललेत, की अमुक माणूस चालला, हे नाही, साहेबांचे वडील चाललेत, त्या मॅडमांचे वडील चाललेत, ह्या नावाने तुझ्या बापाला ओळखलं जाणार आहे. आजपर्यंत तुझ्या बापाच्या नावानं तुला ओळखलं जात होतं, पण तू वरती आल्यानंतर तुझ्या नावाने तुझा बाप ओळखला जाणार आहे. तर भावड्या, खूप झाला, सर्व गोष्टी झाल्यात, बस आता मोजून तुझे 5 दिवस राहिलेले आहेत. बस मी हे जे छोटस तुला काम सांगितलंय की तुला हे 4 दिवस फक्त डोळा खालून काढायचे, बस एवढे हे 4 दिवस तू डोळा खालून काढ. आई बाप तुझे खूप दिवसापासून काम करतायत, म्हातारे झालेत, ते थकलेत. बस त्यांना आता आरामाची गरज आहे. खूप लोक त्यांना खूप काही बोलत असतील, खूप साऱ्या गोष्टी होत असतील, कदाचित त्यांनी कोणाच्या शिवाय खाल्ले असतील. बस आली आहे वेळ, अंत सर्व गोष्टींच्या ठिकाणी अंत होत आहे, सर्व संपत आहे. बस लढ माझ्या भावा. या व्हिडिओमध्ये मला PDF बद्दल सांगायचं होतं, चालू घडामोडी बद्दल सांगायचं होतं की माझ्या चालू घडामोडी घ्या, माझ्या नोट्स घ्या. नका घेऊ, ठीक आहे, नका घेऊ. तुमची एक्झाम द्या, आतापर्यंत जे वाचलं ते वाचा. मला माझा फायदा तो खड्ड्यात जाऊ दे. बस मी सांगतोय, तुम्ही थोडंफार ऐकलंय आणि त्याच्यामुळे तुमच्या पेपरचे 1-2 मार्क आले, त्याच्यामुळे तुम्ही पोलीस झाले आणि तुम्ही मनामध्ये कसं ना की ह्या भावाचा थोडाफार माझ्या पेपरमध्ये हात होता, बस एवढं जर तुम्ही बोलले झालंय, मला माझी PDF घेऊ नका, काही नका. हा, पण सपोज ज्यांचा 14-15 तारखेला पेपर नसेल,
ते एक गोष्ट करू शकतात. स्वराज्य अकॅडमी नाशिक, काय स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाचं प्ले स्टोर होते, ऍप उपलब्ध आहे, ऍप मध्ये जा. वेलकम टू, ओके आता मी कुठे येऊ, इथून बाहेर जाता येतं का, ओके इथून जाता येईल आय थिंक, होम, इथून इथं, हा इथून इथं, इथून कुठे यायचं, ओके. तर एक गोष्ट आहे, आता ही हिला ओपन व्हायला किती वेळ लागायचा, आय थिंक झाले 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 झाले, हा इथून खाली, हा ही एक पीडीएफ आहे, म्हणजे काय माहितीये का, बघा हे एक पीडीएफ आहे, वन लाईनर प्रश्न, त्याच्यामध्ये जवळपास 7 ते 1 हजार वन लाईनर प्रश्न आहेत. विषय काय आहे, 268 पाना जास्त, 298 पान आहेत. 90% जास्त प्रश्न याच्यामधून येणार, काही हरकत नाहीये, कारण की 7,000 प्रश्न आहेत. मी तुला एक काम करतो, हे बघ एवढे विषय सर्व समाविष्ट केलेत, एवढे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर हे बघ कसं माहितीये का, इथं जसं काय इथं महाराष्ट्राचा भूगोल आहे, तर हा प्रश्न खाली त्याचं उत्तर, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर, अशा आपण सर्व विषय घेतले. हे बघ एवढे सर्वच्या सर्व जेवढे आपल्याला पोलीस भरतीला विचारले जातात, तेवढे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर सपोज कोणाला आत्ता घेऊ वाटले, काही नाही, ही डोळ्या खालून, ही बी तुमच्या फक्त अर्ध्या दिवसामध्ये ही बी डोळ्याच्या खालून निघू शकते, वाटलंच तुम्ही घेऊ शकतात, नाही घ्यायचं काही हरकत नाही, जबरदस्ती नाहीये. बस भारी पीडीएफ मस्त, ज्यांचं 14-15 तारखेनंतर पेपर असेल ते घेऊ शकतात, काय हरकत नाहीये, आणि त्याच्या आतलेही घेऊ शकतात, डिपेंडिंग ऑन यू. पण ज्यांचा 14-15 तारखेनंतर त्यांनी 100% घ्या. बस फक्त एकदा डोळा काढून काढायला, मी काहीच म्हणणार नाही, ही रिव्हिजन साठी तुम्हाला बेस्ट आहे बाई. ओके झालं. आता ही अजून काय होतं का, अजून काय होतं, हा हा अजून एक मेन गोष्ट राहिला विषय चालू घडामोडीचा. चालू घडामोडी पोलीस भरतीच्या पोरांना लक्षात ठेवून, पोलीस भरतीच्या पोरांना कशा प्रकारच्या चालू घडामोडी पाहिजे, बाजारामध्ये असंख्य पुस्तक उपलब्ध आहेत, एमपीएससी लेवलच्या चालू घडामोडी, आम्ही पोलीस भरती करतोय, आम्हाला पोलीस भरती लेवलच्या चालू घडामोडी पाहिजे, ती गोष्ट डोक्यामध्ये ठेवली आणि पोलीस भरती लेवलच्या चालू घडामोडी आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, बघा कसं माहितीये का, हे बघा जसं की आपण या ठिकाणी बघितलं, हा हे बघा आता एखादी घटना घडली, त्या घटनेचा या ठिकाणी फोटो आणि त्या घटनेची या ठिकाणी पॉइंट नुसार, काय पॉइंट्स नुसार या ठिकाणी माहिती आहे. बघा घटना, त्याच्या पॉइंट्स नुसार माहिती, घटना पॉइंट्स नुसार माहिती. या ठिकाणी आपण काय केले, फोटोवरती जास्त लक्ष दिले, फोटो दिलाय, फोटोच्या खाली लगेच ती घटनेची माहिती दिली. हे असं का केलं माहितीये का, कारण की आपलं जे काही डोकं आहे ना माणसाचं, हे फोटो बघून ना आपल्याला फोटो बघायची जास्त सवय. आता एखाद्या पुस्तकामध्ये जर फोटो नसतील ना, ते वाचायला मजा येत नाही, फोटो या ठिकाणी महत्वाचं आहे. तर ह्या फोटोवरून ती चालू घडामोडी तुमच्या अधिक लक्षात राहणार आहे. तर 2025 पासून 2026 पर्यंत आणि 26 पासून तर तुमच्या पोलीस भरतीचा जो काही शेवटचा पेपर होणार आहे, मुंबईचा होईल कोणता जो काही होईल, तोपर्यंत तुम्हाला चालू घडामोडी अपडेट करून दिल्या जाणार त्या ऍप वरती. ऍपचं नाव मी तुम्हाला या ठिकाणी परत सांगतो, हा सांगायची गरज नाही, बघ इथं या ठिकाणी उपलब्ध आहे. हे बघ हे नाव आहे स्वराज्य अकॅडमी नाशिक, स्वराज्य अकॅडमी नाशिक. हे ऍप वरती जा, त्या ठिकाणी बॅचेस मध्ये तुम्हाला जिल्हा विशेष सुद्धा मिळून जाणार आहे. ही 7,000ची ऑनलाईनची पीडीएफ आणली ती पण भेटून जाणार आहे, प्लस चालू घडामोडी भेटून जाणार. तुम्हाला जे वाटलं तुम्ही त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. माझं म्हणणं सर्वच घेऊन टाका. बस एकच सांगेन, पैशाकडे बघू नका. आयुष्यामध्ये पैसा माणूस खूप कमवणार आहे, पोलीस झाल्यावर एकसाच पैसा आहे. बस निवांत राहा. आणि एकच सांगेन, बाकी 14-15 तारखेला पेपरसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी जे बोललो ना ते गोष्ट लक्षात ठेवा, त्या प्रत्येकाच्या स्टेटसला फोटो पाहिजे तुझा, प्रत्येकाच्या स्टेटसला माझा तो फोटो दिसला पाहिजे. आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला पण तुझा फोटो मला दिसला पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. बाकी आपण या ठिकाणी थांबतोय. बाकी काही वाटलं तुमच्या मनामध्ये काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी उत्तर देईन. जय महाराष्ट्र.